नमस्कार. गोव्यामध्ये पण पंचायती निवडणुकी झाल्या आणि ह्या वेळेला जसं विरोधी पक्ष म्हणतात की बॅलेट पेपरने पाहिजे तशी बॅलेट पेपरने केलं. कारण खूप छोटा राज्य आहे आणि कमी मतदान आहे, तरीसुद्धा मतमोजणीसाठी वेळ लागलाच. आणि एवढं करून घवघवीत यश भाजपलाच मिळालं. जे ह्यांचं विरोधी पक्षांचं मागणी असते की जर बॅलेट पेपरने मतदान झालं तर आम्ही जिंकू, अशा पद्धतीने मशीनवर केलेलं मतदान हे त्याच्यामध्ये चिप घातली जाते, रिमोटने येऊन प्रूव्ह करा हे सांगितलं तरी ऐकत नाहीत. पण आता ही त्यांची मागणी गोव्याला पूर्ण केली आहे आणि गोव्यामध्ये BJPला घवघवीत यश मिळालं आहे. एक जागा आपच्या ह्यांना मिळालेली आहे. बघू आता पुन्हा विरोधी पक्ष बॅलेट पेपरची मागणी करतायत का. तुम्ही ऐकता, याबद्दल मी खूप आभारी आहे. एक महत्त्वाचं, एकही म्हणजे कुठलंच बातमी वाले हे सांगत नाही की बॅलेट पेपरने जसं मागणीप्रमाणे बॅलेट पेपरने मतदान झालं. मला हे भाऊ तोसेकरांच्या ह्याच्यातून कळलं की हे बॅलेट पेपरने झालं. मी मुद्दामून खूप सर्च केलं, खूप क्वेश्चन गुगलला विचारले, पण तिकडनं उत्तर आलं नाही. हे मी भाऊ तोरसेकरांच्या व्हिडिओवर आधारित हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.